नववर्ष स्वागत आणि 31ची सर्वत्र धूम पसरली आहे. पब, बार, रेस्टॉरंट आणि ढाब्यावर तरुणाईंसह मद्यपींची गर्दी चांगलीच वाढली आहे. मात्र मद्यप्राशन करणाऱ्यांनो सावधान, कारण तुमच्या ग्लासात बनावट दारू असू शकते. ठाण्यात नकली दारूचा पूर आला असून त्यात परदेशी, बनावट आणि बिनाशुल्क दारूची विक्री केल्याचं उघड झालंय. या बनावट दारूचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत डिसेंबर महिन्यात तब्बल 2 कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. या प्रकरणी 395 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर कमी शुल्काची परदेशी दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी 3 मोठे गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून 67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य उत्पादन विभागाने 4 फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती केली आहे. या स्क्वॉडने 14 विभागीय निरीक्षकांच्या मदतीनं हातभट्टी, बेकायदेशीर ढाबे, हॉटेल आणि मद्य निर्मितींच्या ठिकाणांवर कारवाई करून आतापर्यंत 2592 गुन्हे नोंदवलेत. त्यांच्याकडून 11 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी प्रामुख्याने 31 डिसेंबरला किंवा नाताळाच्या पार्श्वभूमीवरती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पार्टी करण्याकडे किंवा मद्यप्राशन करण्याकडे कल असतो. तर या मद्यप्राशनामध्ये लोकांना म्हणजे राज्यामध्ये तयार झालेलं, राज्यामध्ये शुल्क भरलेलं चांगल्या प्रतीचं मद्य मिळावं याकरता राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच सजग राहिला आहे. परंतु राज्यामध्ये अनेक वेळा बनावट मद्य निर्मिती करून अथवा परराज्यातलं कमी शुल्क असणारं आपल्या राज्यातलं शुल्क चुकवलेलं मद्य राज्यामध्ये आणून ते विकण्याकडे किंवा ते सेवन करण्याच्याही काही घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आपण या डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली. जवळपास आपण 395 गुन्हे अवैध मद्य व्यवसायावरती दाखल केले आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने बनावट मद्य किंवा परराज्यातल्या मद्याचे मोठे 3 गुन्हे नोंदवलेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 67 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे. आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपण ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 4 फ्लाइंग स्क्वॉडची निर्मिती केली आणि त्यांनी अवैध हातभट्टी असेल किंवा अवैध ढाबे असतील, अवैध रेस्टॉरंट असतील किंवा अवैध मद्य निर्मितीची ठिकाणी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आपण त्यांना नियुक्त केले आणि ते मोठ्या प्रमाणावरती डिसेंबर महिन्यामध्ये किंवा एकूणच वर्षभरामध्ये जरी पाहिलं तरी एकूण 2592 गुन्हे नोंदवलेत आणि जवळपास 11.21 कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे. आणि नववर्षाचं स्वागत करताना लोकांच्यामध्ये उत्साह असतो. तर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सर्व जनतेला आवाहन करण्यात येतं की आपण विहित मद्यसेवन परवाना प्राप्त करूनच मद्य बाळगावं किंवा मद्यसेवन करावं. आणि असा परवाना आपल्याकडे 1 दिवसाचा, वर्षाचा किंवा पूर्ण आजीवन अशा 3 स्वरूपात आपल्याकडे परवाने उपलब्ध आहे. आणि ते तिन्ही परवाने ऑनलाईन प्राप्त होतात. तर विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन केल्यानंतर 24 तासाच्या आत असे परवाने मंजूर करण्याची कारवाई आपण करत असतो. तर सर्वांना या माध्यमातून आवाहन करण्यात येतं की मद्यसेवन परवाने प्राप्त करूनच मद्य बाळगावं किंवा मद्य खरेदी करावं. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आयुर्वेदिक औषधांच्या नावाने भांगेंच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री केली जाते. या भांगेंच्या गोळ्या महाकाल मनुका, बम बम मनुका, अटल मनुका, मस्त मनुका, साई मधु मनुका, भोला मनुका अशा नावाने पानटपऱ्या, लहान किराणा मालाची दुकानं, काही औषधांची दुकाने आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या बेकायदेशीर भांग्यांच्या गोळ्यांची विक्री व साठा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. हो, भांगेच्या पण आपण जवळपास डिसेंबरमध्ये 2 केस केल्या आहेत. त्याच्या आधी पण 3-4 केस केल्या. भांगेच्या गोळ्या शक्यतो उत्तर प्रदेश वगैरे या राज्यातून आयात केल्या जातात आणि ते पानटपरी वगैरे अशा ठिकाणी विकल्या जातात. गांजाच्या सुद्धा याच्या आधी केसेस झाल्यात. तर तशा इन्स्ट्रक्शन सर्व विभागीय अधिकारी आणि भरारी पथकातल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे घातक असेल गांजा किंवा अशा प्रकारचे काही पदार्थ युवा पिढीसाठी किती घातक? नक्कीच घातकच आहेत. परंतु आता सध्या तर आमचं 31 डिसेंबरच्या दृष्टिकोनातनं या गोष्टीचा कमीत म्हणजे वापर होऊ नये याच्याकडे आमचा कल आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा अंमली पदार्थ असेल, गांजा असेल, भांग असेल किंवा मद्य या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यासाठी काय पथकं निर्माण केली? ही 4 पथकं त्याच्यासाठी त्यांना सगळ्याच स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त विभागीय जे निरीक्षक आहे ते आपल्याकडे 14 विभागीय निरीक्षक आहेत. तर ते सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही कामं करतात.